सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं, बाळूमामा प्रसन्न. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना देव नक्की भेटतो. आपल्या भारत देशात देव माणसात आहे हे तत्व पूर्वपार चालत आलेले आहे. म्हणूनच देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना देव हा नक्कीच भेटतो. त्याचप्रमाणे काही व्यक्तीही तशाच असतात. त्यापैकीच एक संत बाळूमामा. त्यांना सर्व जाती धर्मातील लोक संत मानत होते. तशा भगवान शिवशंकराचा अवतार मानला जाणाऱ्या आणि पंचमहाभूतांवरील सत्ता मिळवलेल्या संत बाळूमामांचा जन्म कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील चिकोटी तालुक्यात अक्कोळ गावामध्ये सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 3 ऑक्टोबर 1892 रोजी अक्कोळ या खेडेगावात गरीब धनगर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सुंदरा आरभावे आणि वडिलांचे नाव मायाप्पा आरभावे असे होते. बाळूमामांची आई लहानपणी त्यांचा प्रचंड लाड करायची. लहानपणी बाळूमामा फार हट्टी होते. त्यामुळे पुढे त्यांच्या वडिलांनी बाळूमामांचे कामाचे वळण लागावे म्हणून बाळूमामांच्या वडिलांनी त्यांना जैन धर्मीय चंदूलाल शेठ या त्याच गावातील सावकाराच्या घरी कामाला ठेवले होते. शेठजीच्या शेळ्या मेंढ्या चारायला नेण्याचे काम बाळूमामा वर त्यांनी सोपवले. शेळ्या मेंढ्या चारायला नेल्यानंतर बाळूमामा तेथे बाबळीच्या काट्यांची गादी करून त्यावर झोपत असत. तसेच बाबळीच्या जाड काटेदार कुंभणालाही ते पाठ टेकून बसत असत. घरी आल्यानंतर शेठजींनी दिलेल्या एका कोपऱ्यातील जागेत ते निवांत झोपायत होते आणि दिलेल्या एका फुटक्या थाळीत देईल ते खात होते. जेवण झाल्यानंतर थाळी स्वतः धुवून स्वच्छ ठेवत मामा होते. एक दिवस बाळूमामा जेवत असताना त्यांच्या ताटात प्रकाश दिसत होता. हे चंदूलाल शेठ यांच्या आईने पाहिले असता तिने बाळूमामाच्या ताटात वाकून पाहिले असता तिला जैन मंदिराचे दर्शन झाले. याच घटनेपासून बाळूमामांच्या पुढे अनेक लीला सुरू झाल्या. बाळूमामा लहानपणी काय बोलायचे आणि काय करायचे हे सर्व सामान्य माणसाच्या अक्कलना पलीकडचे होते. म्हणून लोक त्यांना खुळा वेडा बाळू असे म्हणायचे. ते मध्येच कधी झाडाच्या फांदीवर जाऊन बसायचे तर कधी बाबळीच्या काटेदार पिंजऱ्यावर ध्यान करत बसायचे. परंतु बाळूमामांच्या कार्याची प्रचिती आलेले लोक बाळूमामांच्या चरणी डोकं ठेवत असत आणि इतर लोक त्यांना वेड्यात काढत असत. लोकांचं तर जाऊ द्या, परंतु त्यांचे वडील सुद्धा त्यांना वेड्याच बाळू असे समजत होते. तसेच त्यांना बाळूमामांच्या वागण्याचा राग येत होता. कारण बाळूमामांचे वागणे इतर सामान्य मुलांप्रमाणे नव्हते. परंतु बाळूमामांच्या आईचा त्यांच्यावर खूप जीव होता. त्यांची आई नेहमी त्यांच्या बाजूने बोलायची. बाळूमामाला 2 भाऊ आणि 1 बहीण होती. परंतु बाळूमामांना कुटुंबात अजिबात रस नव्हता. लोकांना च्या समस्या सोडवायला आणि अध्यात्माचा मार्ग दाखवायला आवडत असे बाळूमामांना. त्यांना संसारात काही रस वाटत नसे. त्यामुळे त्यांचे वडील मायाप्पा त्यांना त्यांची फार काळजी वाटत असे. आपल्या मुलाने इतर मुलांसारखे वागावे अशी त्यांची सुद्धा इच्छा होती. परंतु बाळूमामा स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचे. पुढे वडिलांना असे वाटले की त्यांचे जर लग्न केले तर ते आपोआप बरे होतील असा विचार त्यांच्या घरच्या सर्वांच्या मनात येऊ लागला. त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलीसोबत बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे लग्न लावून दिले. पुढे बाळूमामा आपल्या सासरी राहायला गेले. सासरवाडीच्या 15 मेंढ्यांची काळजी घेत त्यांनी आपल्या स्वतःच्याही काही मेंढ्या पाळल्या. आपल्या मेंढ्यांच्या कळपांची काळजी घेत असताना त्यांनी काही चमत्कारही केले. मेंढ्या चारत असताना ऐन उन्हाळ्यात त्यांनी अनेक वेळा गरजूंना मदत केली. ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात मेंढ्यांच्या कळप चारण्यासाठी घेऊन जात असत. त्यांना कन्नड आणि मराठी या 2 भाषा उत्तम प्रकारे येत होत्या. खेड्यातील लोकांबरोबर ते खेडवळ भाषेत बोलत होते. माणसाने माणसासारखे वागावे अशी त्यांची शिकवण होती. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्यांचे भक्त आपणास मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. बाळूमामांनी स्वतःच्या कुटुंबापेक्षा लोकांची सेवा करण्यावर जास्त भर दिला होता. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या अडचणी दुःख घेऊन लोक येत होते. परंतु बाळूमामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास कधीच नव्हता आणि लहानपणापासूनच ते शाकाहारी होते. गारगोटीचे गोळे महाराज हे त्यांचे गुरु होते. ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान हे मरण आहे असे हे लोकांना सांगायचे. अतिशय साधेपणाचे जीवन जगणारे बाळूमामा फार उत्साही होते. तसेच त्यांना नेहमी टापटीप राहायला आवडायचे. डोक्यावर पटका, कमरेला धोतर, पिळदार अशा आणि दाढी, हातात काठी, पायात कणखर चामडी चपला आणि त्यांचा स्वच्छ कपड्यांमध्ये वेश असायचा. समाजाला त्यांनी आपले कुटुंब मानले होते. म्हणूनच त्यांना जग सद्गुरू असेही म्हटले जायचे. सर्व इच्छा, आकांक्षा, आनंद, भीती, समाधान, शांती या सगळ्या भावना बाळूमामांच्या चरणी आहेत असे मानले
ते. एवढेच काय तर बाळूमामांच्या मेंढ्या सुद्धा पवित्र मानल्या जातात. बाळूमामांच्या कळपातील मेंढ्या मोठ्या प्रमाणात दूध देत असत अशी पूर्वीपासूनची मान्यता रूढ होती. एवढेच काय ज्या शेतात बाळूमामांच्या मेंढ्या बसत असायचे तिथे चांगलं पीक येत असत. लोकांचा विश्वास असायचा चारा अभावी बाळूमामांची मेंढरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम तळ ठोकत असायची आणि त्या जागेला बाळूमामाचा तळ असे म्हटले जायचे. तुम्ही अनेक ठिकाणी चमत्कार ऐकले असेल की बाळूमामांचे ज्या ठिकाणी तळ बसलेले आहे त्या शेतीमध्ये चांगलं पीक येतं. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळून बाळूमामांची मेंढरे चालले असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतीमध्ये नक्कीच त्यांचा तळ बसू द्या. बाळूमामांच्या मेंढरांचा कधीही राग करू नका, नाहीतर तुम्हाला त्याचे सुद्धा प्रायश्चित करावेच लागेल. काही शहरांजवळ गेल्यानंतर असा जंगलात तळ ठोकणे साहजिक असायचे, परंतु बाळूमामा आपल्या गावाजवळ असतानाही जंगलातच तळ ठोकायचे. बाळूमामा तळगाळातल्या गरीब गरजू लोकांच्या समस्या नेहमी सोडवत असायचे. त्यांना सहज वागण्यातून बोलण्यातून लीला घडत असायच्या. त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या चमत्कारामुळे अनेकाचे जीवन धन्य झाले होते. परंतु जे काही चमत्कार घडायचे त्या यशाचे श्रेय त्यांनी कधीही स्वतःकडे घेतले नाही. श्री मुळे महाराजांना बाळूमामा आपले गुरु मानत. त्याचवेळी बाळूमामाच्या अतर्क्य अवधूत वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लागली होती. बाळूमामांची गुरुपरंपरा ही श्री दत्त, श्री नृश्री सरस्वती, स्वामीनारायण महाराज, श्री मौनी महाराज आणि श्री मुळे महाराज अशी होती. तेथून पुढे ही गुरु शिष्याची जोडी सर्वत्र प्रख्यात आणि वंदनीय झाली. मात्र बाळूमामांचे संसारिक जीवन संपुष्टात आलेले होते. तेव्हापासून बाळूमामा पंचक्रोशातील गावापासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्रांच्या भेटीला जाऊ लागले. अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप करत त्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये हाच मंत्र रुजवला. पुढे बाळूमामांची वयाच्या 84व्या वर्षी म्हणजे 4 सप्टेंबर 1996 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली. परंतु समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत आले आहेत असल्याचा दंतकथा प्रचलित झाल्या आहेत. म्हणून येथे कायमच त्यांच्या भक्तांची गर्दी आपल्याला पाहावयास मिळते. आदमापूर हे दुसरे पंढरपूर आहे असे अनेकाचे मत असते. या मंदिरात पहाटे 5 वाजता पूजा आणि आरती होते. 9 वाजता नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान संध्याकाळची आरती झाल्यानंतर पुन्हा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय दर रविवारी आणि अमावस्येला नाचणीच्या आंबिलाचा प्रसाद दिला जातो. हे संत बाळूमामांचे समाधी मंदिर दक्षिणामुख असून सुंदर सुरेख कोरीव दगडी बांधकाम केलेले आहे. तेथे अनेक दूरदूरहून भक्त दर्शनासाठी येतात. तसेच येथे प्रशस्त सभा मंडप असून मंदिरात प्रसन्न बाळूमामांची मूर्ती बसवलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर तुम्हाला सुद्धा या कहाण्यांवरती नक्कीच विश्वास बसेल. तुम्हाला या मी कहाणी एकदम सत्य घटनांवरती सांगितलेल्या आहेत. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.